RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, PCOD, वंध्यत्व अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्णांनी यशस्वीरित्या उपचार घेतलेले आहेत. त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. ह्या माझ्या मिसेस शैला चंद्रकांत पाटील बऱ्याच वर्षापासून म्हणजे 20 वर्षापासून अस्थमाचा हिला त्रास आहे. ह्या अगोदर ॲलोपॅथिक झालं, होमिओपॅथिक डॉक्टरचं झालं, परंतु फरक पडत होता पण तेवढा पाहिजे तसा पडलेला नाही. मग इथे TVची जाहिरात पाहून आम्ही इथे आलो. आज 1 महिना झाला, बराचसा फरक जाणवला. आता 1 महिना झाला, आता इथे आलेलो परत. आता ह्यानंतर आणखीन फरक पडेल असं आम्ही हे करतो की जरूर आणखीन वाढेल फरक आणि इथून अस्थमाचा त्रास जाईल आणि आम्ही मग इथे शुक्रिया अदा करणार काय की या हॉस्पिटलचं भाऊ आम्हाला पूर्णपणे चांगलं झालं, तकलीफ गेली आणि त्यामुळे आम्ही शुक्रिया अदा करणार. हे RJR हे आम्हाला लक्षातच राहील की बुवा यामुळे आम्ही. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नाव काय तुमचं? उषाबाई दिलीप कोडी. कुठून आलाय? शिंगावे. काय त्रास होतोय तुम्हाला? दमाचा. किती वर्षापासून आहे? 4-5 वर्षापासून. कुठे ट्रीटमेंट केली होती का याआधी? शिरपूरला केली होती आणि धुळ्याला केली होती. काय त्याच्याने फरक पडलेला तुम्हाला? नाही. मग आता काय फरक इथे कधी आला तुम्ही? मग 1 जानेवारीला आलो होतो मी इथं. मग तेव्हापासून डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केली? औषधी दिली होती डॉक्टरांनी, पण त्या औषधी खाल्ल्यावर थोडासा फरक पडला आहे मला. मग आता दुसरींदा इथं आली, जीव घाबरणं वगैरे कमी झालंय. त्यासाठी RJR हॉस्पिटलांचे डॉक्टरांचे धन्यवाद. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव वंदना जानू पवार आहे. मी माफा एमआरडीमधून आले. लय गुडघ्याचं अंगदुखी, सांधेवात लय त्रास होते आणि गुडघ्याचे एक्सरे काढलं, ऑपरेशन सांगितले करायला, आम्ही काय केले नाही. आणि परत चालता फिरता येत नव्हते, बाथरूमला जायला त्रास होते, किचनमध्ये स्वयंपाक पाणी करायला त्रास लय होते, उठायला बसायला होत नव्हते ना. इथं आम्ही TV मध्ये बघितले, मग आम्ही आले इथे आणि दाखवले. तर दवागोळी सर्व दिलं आम्हाला, डॉक्टरने बघितले सर्व. महिन्याचं दिलं दवागोळी तेही आणि फरक पडले मला. आता थोडं चालायला उठायला बसायला होते, तेवढी तकलीफ नाही मला. याची मग चालता येत नव्हते आणि उठायला बसायला लय त्रास होते. आणि या हॉस्पिटलला येऊन 1 महिना झाले, मी दवागोळी चालू केले, मग तिथून मला फरक पडले. RJ हॉस्पिटलचा धन्यवाद.
गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अनेक वर्षांपासून सांधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव अनिल भीमराव कोठोळे. मी नाशिक रोडचा राहणारा असून मला सांधेवात झाला होता. मी यांची ॲड बघितली टीव्हीवर ॲड बघितल्यानंतर मग मी यांना कॉन्टॅक्ट केलं. आम्ही इथे आलो. तिथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या औषधाचं नाडी निरीक्षण करून त्यांनी ते बघितलं. त्यांनी आम्हाला औषधं वगैरे दिले. त्यांनी मला आता भरपूर फरक पडला. पहिले मला चालता येत नव्हतं, आता मला थोडंफार चालता येतं आहे आणि माझे अजून उपचार चालू आहे. इथले औषधं घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. मी चालू शकतो व्यवस्थित. मला इथल्या डॉक्टरांनी आणि स्टाफनी खूप सहकार्य केलं. RJRचे मी खूप धन्यवाद मानतो. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे छाया संतोष गायकवाड. मला 15 वर्षापासून सोरायसिसचा त्रास आहे. इतकी खाज यायची, रक्त यायचं त्याच्यातून, रात्रभर झोप नव्हती. पण आज महिन्यापासून मला झोप बी व्यवस्थित लागती, जेवण बी व्यवस्थित जातं मला आणि कंट्रोलमध्ये आलेलं आहे. माझं सोरायसिस एकदम बरं झालेलं आहे 1 महिन्याच्या कोर्समध्ये. आता 2ऱ्या महिन्याचं मी
मेडिसिन घ्यायला आलेले. भरपूर 15 वर्ष झाले मी भरपूर डॉक्टर केलेले, कोर्स पूर्ण केलेला, पण मला काय आराम आलेला नाही. पण आर्जा हॉस्पिटलमध्ये मी आले, महिन्याच्या मेडिसिनमध्ये मला आराम पडलेला आहे. टी व्हीला ॲड बघितली आर्जा हॉस्पिटलची, मग मी निर्णय घेतलेला का बा मला तिथं जायचंच आहे. कारण का इतका मला त्रास होत होता, खाज रक्त हे सगळं माझ्या शरीरातून निघत होतं. स्किन एकदम खराब झाली होती माझी. पण आता महिन्याच्या मेडिसिनमध्ये माझी स्किन एकदम क्लिअर झाली. मला झोप बी लागती, खाजव बी बंद झाली, जेवण बी व्यवस्थित जातं आहे मला. आता मला काहीच टेन्शन नाही राहिलेलं. आरचे धन्यवाद. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. जनार्दन जाधव 54 वर्षाचे मेल पेशंट आहेत. हे मागच्या महिन्यात आमच्या RJR क्लिनिक कोपरखैरणे ब्रांचला अस्थमाच्या प्रॉब्लेमसाठी आलेले. त्यांना गेले 14 वर्ष अस्थमाचा प्रॉब्लेम होता. पंप वापरत होते, खूप धाप लागायची, थोडं जरी चालले तरी दम लागायची, अशी लक्षणं होती. आपल्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या 1 महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर त्यांना जवळपास 50 ते 60% फरक पडला आहे आणि आता ते पंप वापरत नाही आहेत. त्यांचा धाप लागणं किंवा जो त्रास होत होता श्वासोच्छवासाला तो सुद्धा खूप कमी झाला आहे आणि त्यांची ट्रीटमेंट अजून ते ट्रीटमेंट कंटिन्यू करत आहेत. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. हिराबाई हिराजी मडवी, राहणार चिरले गावठण, तालुका उरण, जिल्हा रायगड. आमच्या पत्नीला 5 महिन्यापासून त्रास होत होता. चढता येत नव्हता, खाली बसता येत नव्हता, मांडी मोडायला येत नव्हता. तर डॉक्टरच्याकडे गेलो होतो पनवेलला. तिथे गोळ्या दिल्या, त्या खाल्ल्या. 5 महिने फरक नाही आला. त्याच्यानंतर आम्ही आलो. मी मोबाईल नंबर घेतला RJRचा. त्याच्यानंतर इकडे आलो. थोडा आता चालायला येतो, पहिल्याच्यापेक्षा जास्त आता चालतो. RJR हॉस्पिटलला आलो, तेव्हापासून आता आजार बरा झाला. RJR हॉस्पिटलचे आभार मानतो आम्ही. RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव किरण रेडकर. मी गोरेगाव मुंबईमधून आली आहे आणि मला अस्थमाचा त्रास आहे 6-7 वर्षापासून. मी तिकडे म्हणजे डॉक्टरकडे गेले होते अगोदर, पण त्यांनी मला इनेलर दिला होता घ्यायला. पण ते मी दिवसातून एकदाच घ्यायचे आणि त्यांनी थोडा त्रास कमी व्हायचा. मग मला हा त्रास 6-7 वर्षापासून आहे का, म्हणजे तेव्हा सर्दी खोकला आणि त्यामुळे जास्त त्रास होत होता. आणि म्हणजे जेव्हा मी म्हणजे सीडी चढायचे किंवा मला म्हणजे पावसाळ्यात जास्त त्रास होत होता ह्याचा अस्थमाचा. म्हणजे मी श्वासही घेत नसायचे, इतकं मला त्रास व्हायचा. ओव्हरवेट पण झाले होते त्यावेळेला मी मेडिसिन्समुळे अस्थमाच्या. माझ्या मम्मीने ही ॲड बघितली RJR हॉस्पिटलची TV वर. तर तेव्हा त्यांना कळालं, म्हणजे तिला कळालं की ते अस्थमाची ट्रीटमेंट होते. तर तिने मला सांगितलं आणि मी आणि माझे वडील गेल्या महिन्यात आलो होतो इथे ट्रीटमेंटसाठी डॉक्टर नम्रताकडे. तर डॉक्टरने मला सगळे म्हणजे औषधं रेफर केली जी अस्थमासाठी असतात ती. आणि ह्या 1 महिन्यात मला चांगला असा फरक पडला आहे.
जिने चढताना पण मला त्रास होत होता. जो आमचं घर एक तर 4थ्या मजल्यावर आहे, तर जिने चढताना त्रास होत होता. आता मला त्रास नाही होत. वेट पण माझं वाढलं होतं. माझे इनेलर घेतल्यामुळे, अस्थमाच्या औषधांमुळे वेट वाढलं होतं. ते आता 1 महिन्यात इथे आल्यामुळे 3 किलो वजन माझं कमी झालं आहे. आणि त्यासाठी सगळ्या डॉक्टर्सना, इथले स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. तर इथे सगळ्या डॉक्टर्सना, स्टाफना, सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. 4 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मावशी, तुमचं नाव काय? सुमित्रा गायकवाड. तुम्ही कुठून आलात? मुलुंडवरून. तुम्हाला काय त्रास आहे? मला दम्याचे त्रास आहेत. मला खूप दिवसापासून दम्याचे त्रास आहे. मला असे जरासुद्धा चालले की दम यायचे. मला रस्त्यात चालता चालता बसायचे. मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचे. असे पावसाळा, थंडी दिवस आले ना, मला बिलकुल चालायला व्हायचं नाही. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे. मी वर्षातून 2-3 वेळा मी ॲडमिट व्हायचे. पहिलं अचानक मी इथं टी व्हीमध्ये बघितले. मी RJR हॉस्पिटलची मी ॲड बघितले. मग बघून म्हटलं बघावं इकडे, म्हणून मी इथं आले हॉस्पिटलमध्ये. तुम्ही किती महिन्याचं औषध घेतलं RJR? 1 महिन्याचे औषध घेतले मी. खूप बरं वाटले मला औषध घेऊन. मला पंप बी कमी झाले. मला पहिला वाफ घ्यायची, वाफ बी कमी केले मी, पंप बी कमी केले. माझं पोट बी लई मोठे दिसायचे. आता पोट बी जरा कमी झालेले मला. मग आता मला दम कमी झाल्याबद्दल आता RJR हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव दिलीप महादेव शिवले, राहणार पुणे. मला 3-4 वर्षापासून सोरायसिसचा त्रास होता. तर माझ्या डोक्यातून कोंडा पडायचा, हातावरती डाग यायचे, पाठणीवर डाग यायचे, इचिंग व्हायचे, खूप त्रास व्हायचा. तर मी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यातून काय मला फरक जाणवत नव्हता. ज्यावेळेस RJR हॉस्पिटलची टी व्हीला ॲड बघितली, त्यानंतर मी डायरेक्ट कोपरखैरणे येथे हॉस्पिटलला आलो. तर तिथून मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर 3 महिन्यात मला रिकवर झालेला आहे आणि त्यातून चांगला फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं मी RJRचे मनापासून धन्यवाद मानतो.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. RJR वनौषधी रुग्णालय, चेंबर पूर्व शाखा, क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. डोंबिवली पूर्व शाखा, क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, लँडमार्क घरडा सर्कल जवळ, डोंबिवली पूर्व, मुंबई 421203. नवी मुंबई शाखा, सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. पुणे शाखा, दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला जवळ, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, पिन कोड 411011. नाशिक शाखा, दुकान नंबर G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्वा हाइट्स, जेल रोड, नाशिक 422001.